नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील काही पिरियड्समध्ये आपण मानव संसाधन व्यवस्थापन याबाबतची माहिती विचारात घेतलेली आहे. त्यामध्ये मानव संसाधन व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या व्याख्या, वेगवेगळ्या विचारवंतांची मतं, त्याचबरोबर मानव संसाधन व्यवस्थापनाचे उद्देश कोणते आहेत तेही आपण विचारात घेतलेले आहे. त्याचबरोबर मानव संसाधन व्यवस्थापनाचं स्वरूप काय आहे, त्याचबरोबर त्याची व्याप्ती काय आहे आणि मानव संसाधन व्यवस्थापनाला करावी लागणारी वेगवेगळी कार्ये कोणती आहेत त्याचाही आपण मागील काही भागामध्ये विचारात घेतलेला आहे. आज आपण मानव संसाधन व्यवस्थापन याच्या पुढील जो भाग आहे तो म्हणजे व्यवस्थापनाच्या पुढील जी पायरी असते ती म्हणजे विकास असतो. म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, दिस इज द फर्स्ट स्टेज अँड नाव वी हॅव टू स्टडी हिअर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. म्हणजे व्यवस्थापन आणि विकास त्यामधील व्यवस्थापनाचा भाग आपण विचारात घेतलेला आहे. आणि त्यानंतर मानव संसाधन विकास म्हणजे नेमकं काय असतं, विकासामध्ये कोणकोणत्या प्रक्रिया पूर्ण केल्या जातात, विकास हा कशा पद्धतीने पूर्ण केला जातो, तो भाग आपण या ठिकाणी आज विचारात घेणार आहोत. म्हणजे मानव संसाधन विकास हा अतिशय महत्त्वाचा असतो. कोणत्याही उद्योग संस्थेचा किंवा उपक्रमाचा, त्याचबरोबर राष्ट्राचा सुद्धा जर विकास व्हायचा असेल तर त्यासाठी तो विकास कशावर अवलंबून असतो, तर मानव संसाधनाच्या विकासावर अवलंबून असतो. म्हणजे मानव संसाधनाची गुणवत्ता कोणत्या प्रकारची आहे आणि कोणत्या प्रकारचे मानव संसाधन उपलब्ध आहेत आणि त्या मानव संसाधनाचा प्रभावी उपयोग होतो की नाही त्यावरच तो विकास हा अवलंबून असतो. मग या संसाधनामध्ये आपल्याला विचारात घेता येईल कोणकोणती संसाधनं असतात, तर संसाधनं ही 3 प्रकारची असतात. 1 नैसर्गिक संसाधने, 2 मानवी संसाधने आणि 3 वित्तीय संसाधने. अशा 3ही प्रकारच्या संसाधनाचा मानव संसाधनामध्ये काय होत असतो, समावेश होत असतो. पूर्वीच्या काळात नैसर्गिक व वित्तीय संसाधने अतिशय महत्त्वाची समजली जायची, लक्षात घ्या. म्हणजे नैसर्गिक आणि वित्तीय संसाधने याला खूप महत्त्व असायचं आणि मानवी संसाधनाला मात्र दुय्यम स्थान दिलं जायचं, लक्षात घ्या तुम्ही. परंतु आधुनिक युगामध्ये मानवी संसाधनाचे महत्त्व आपण जर विचारात घेतलं तर ते सर्व क्षेत्रातील विचारवंतांनी मान्य केलेले, लक्षात घ्या. म्हणजे आधुनिक काळामध्ये मानवी संसाधनाला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये शेती क्षेत्र असेल, आर्थिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, व्यावसायिक क्षेत्र असेल, सेवा उद्योग असतील, असे कोणतेही क्षेत्र जर आपण विचारात घेतली, कोणतेही उद्योग जर आपण विचारात घेतले तर त्या उद्योगामध्ये मानवी संसाधनाचं महत्त्व हे अनन्यसाधारण असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे मानवी संसाधनाचं महत्त्व इथं वादातीत आहे असंच आपण मान्य केलं पाहिजे. आता मानवी संसाधनाचा विकास ही आधुनिक संकल्पना आहे, लक्षात घ्या तुम्ही. त्यामध्ये 1969 साली अमेरिकेत अमेरिकन सोसायटी फॉर ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट, ट्राय टू अंडरस्टँड, मी काय म्हणतो समजून घ्या. अमेरिकन सोसायटी फॉर ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट या संस्थेने आयोजित केलेल्या अधिवेशनामध्ये लिओनार्ड नाडलेर यांनी सर्वप्रथम मानवी संसाधनाचा विकास या संकल्पनेची व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे मानवी संसाधनाचा विकास नेमका काय असतो ती संज्ञा स्पष्ट करण्याचा प्रयत्न हा यांनी केलेला आहे आणि त्यांनी या संकल्पनेची व्याख्या सुद्धा तयार केलेली आहे. आता ती काय व्याख्या तयार केलेली आहे आपण समजून घेतलं पाहिजे. तर ही व्याख्या आपण समजून घ्यायची ती म्हणजे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट रेफर्स टू दोज लर्निंग एक्सपिरियन्स, ट्राय टू अंडरस्टँड, मी काय म्हणतो समजून घ्या. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट refers to those learning experiences which they organized for a specific time and designed to bring about the possibility of behavior of change. हे लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीची व्याख्या त्यांनी केलेली आहे. म्हणजे एखाद्या उद्योगामध्ये काम करणाऱ्या सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांची योग्यता, सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता यामध्ये वाढ व्हावी असं जर वाटत असेल तर ते प्रयत्न प्रामाणिक आणि परिणामकारक ठरावेत, हे अतिशय महत्त्वाचे असतात आणि त्यांचं योगदान हे अतिशय महत्त्वाचं असतं. त्यासाठी विविध पातळीवरून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचा
ट्राय टू अंडरस्टँड. विविध पातळीवरून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचा मानवी संसाधनाचा विकास किंवा मानवी संसाधन विकास या संज्ञेमध्ये समावेश होतो. हे जे प्रयत्न आहेत हे पूर्वनियोजित असले पाहिजेत, म्हणजे त्यासाठी नियोजन केलेलं असलं पाहिजे आणि असे प्रयत्न हे पूर्वनियोजितच असावेत. तसेच ते सतत करणं अभिप्रेत असतं, लक्षात घ्या. त्यामध्ये सातत्य असलं पाहिजे, कंटिन्युटी शुड बी देअर. या प्रकारच्या प्रयत्नांमध्ये मनुष्यबळाचे नियोजन करणे, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, व्यवस्थापन विकास अशा सर्व प्रकारच्या क्रियांचा समावेश होतो, लक्षात घ्या. म्हणजे मानवी संसाधन विकासामध्ये सर्व प्रकारची कार्ये किंवा क्रिया केल्या जातात. कोणकोणती कार्ये असतात किंवा कोणकोणत्या क्रिया केल्या जातात? तर मनुष्यबळाचं नियोजन करणं. यू शुड हॅव टू प्लॅन अबाउट दी ह्युमन रिसोर्सेस. ओके. आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणं, ट्रेनिंग इज ऑल्सो इसेन्शियल. ओके. आणि मग व्यवस्थापनाचा विकास म्हणजे या ठिकाणी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, त्यामध्ये मॅनेजमेंट डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं. व्यवस्थापन विकास म्हणजे मॅनेजमेंट डेव्हलपमेंट याचाही समावेश हा या ठिकाणी मानव संसाधन विकासामध्ये होतो. म्हणजे अशा पद्धतीनं मानव संसाधन विकास ही संकल्पना ही खूप वास्ट आहे, लक्षात घ्या. तिची व्याप्ती खूप आहे, हेही आपण समजून घेणं अतिशय गरजेचं असतं. समजत नसेल तर विचारायचं आहे, लक्षात घ्या. कोणतीही गोष्ट जर आपल्याला समजत नसेल तर यू शुड हॅव टू आस्क टू युअर टीचर. लक्षात घ्या, तुम्ही मला सुद्धा विचारलं तरी चालू शकेल, कारण त्या ठिकाणी डेफिनेटली आय विल ट्राय टू एक्सप्लेन इट, आय विल ट्राय टू क्लिअर इट. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आपण पाहायचा आहे मानव संसाधन विकासाची उद्दिष्टे. व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ज ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट? व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ज? दोज ऑब्जेक्टिव्ज ऑल्सो हॅव टू स्टडी इन डिटेल. कर्मचाऱ्यांच्या योग्यतेमध्ये, कर्मचाऱ्यांच्या पात्रतेमध्ये, नीट लक्ष द्या, कर्मचाऱ्यांच्या योग्यतेमध्ये, कर्मचाऱ्यांच्या पात्रतेमध्ये, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या क्षमतेमध्ये वाढ होण्यासाठी किंवा वृद्धी करण्यासाठी, लक्षात घ्या, करण्यात येणाऱ्या पद्धतशीर प्रयत्नांना आपण काय म्हणतो? मानव संसाधन विकास असं म्हणतो. म्हणजे कर्मचाऱ्यांची क्षमता वाढली पाहिजे, कर्मचाऱ्यांची योग्यता वाढली पाहिजे, कर्मचाऱ्यांची पात्रता वाढली पाहिजे आणि यासाठी जे काही पद्धतशीर स्वरूपाचे प्रयत्न केले जातात या प्रयत्नांनाच आपण काय म्हणतो? मानव संसाधन विकास असं म्हणत असतो. आणि हे प्रयत्न कर्मचाऱ्यांनी कसे केले पाहिजेत? स्वइच्छेने म्हणजेच स्वयंस्फूर्तीने केले पाहिजेत. आणि त्याचबरोबर असे प्रयत्न व्यवस्थापकीय पातळीवरून सुद्धा होणं अतिशय गरजेचं असतं, लक्षात घ्या. मग आता त्यानंतर आपल्याला मानव संसाधन व्यवस्थापनाचा अर्थ आता मला वाटतं आपल्याला सगळ्याला समजलेला असेल सर्वांना. आणि त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आपण अभ्यासक्रमामधला विचारात घेणं गरजेचं आहे. ते म्हणजे मानव संसाधन विकासाची उद्दिष्टे कोणती आहेत? व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ज ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट? Those objectives also we have to study in detail. You should have to understand each and every point in detail. Try to understand what I'm speaking. मी काय बोलतो ते समजून घ्या की मानव संसाधन विकासाची उद्दिष्ट सुद्धा आपल्याला समजली पाहिजेत आणि ती उद्दिष्टे कोणती आहेत तेही आपण थोडंसं विचारात घेतलं पाहिजे. आता पहिलं उद्दिष्ट आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे ते म्हणजे कर्मचाऱ्यांच्या योग्यतेमध्ये आणि त्यांच्या पात्रतेमध्ये वाढ करणे. कर्मचाऱ्यांची योग्यता आणि पात्रता या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. योग्यता आणि पात्रता ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, लक्षात घ्या. आपण बऱ्याच वेळेला एकसारख्याच आहेत असं समजतो आणि त्यानुसार चालतो, परंतु याच्यामध्ये काय आहे? फरक आहे. पात्रता म्हणजे शैक्षणिक पात्रता असते, लक्षात घ्या तुम्ही, आणि योग्यता म्हणजे शारीरिक आणि मानसिक स्वरूपाची योग्यता त्या ठिकाणी असते. आणि मग असे जे काही कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्यांच्या योग्यतेमध्ये आणि पात्रतेमध्ये वाढ करण्याचा पहिला उद्देश किंवा उद्दिष्ट हे मानव संसाधन विकासाचं असतं, लक्षात घ्या. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या कार्यज्ञानामध्ये वाढ झाली पाहिजे. आता कर्मचाऱ्यांचं कार्यज्ञान म्हणजे कामाबद्दलचं असणारं ज्ञान, कर्मचाऱ्यांना जे काम करावं लागतं त्या कामाबद्दलचं कर्मचाऱ्यांना काय असलं पाहिजे? ज्ञान असलं पाहिजे आणि त्या ज्ञानामध्ये वाढ करणं हाही या ठिकाणी हा एक उद्दिष्ट आपण या ठिकाणी विचारात घेतला पाहिजे. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या कौशल्यामध्ये वाढ करणं, कर्मचाऱ्यांच्या अंगी असणारी जी काही कौशल्ये असतात त्या कौशल्यामध्ये वाढ करण्याचं उद्दिष्ट हेही या ठिकाणी मानव संसाधन विकासाचं असतं, लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर कर्मचाऱ्यांची कार्यप्रवृत्ती, काम करण्याची प्रवृत्ती वास्तविक ती चांगली असली पाहिजे, उच्च पातळीची असली पाहिजे. त्याचबरोबर वर्तन पद्धती, बिहेवियर किंवा बिहेवियरल मेथड
ही सुद्धा अतिशय चांगली असली पाहिजे. स्वभाव वैशिष्ट्ये यामध्ये सकारात्मक बदल घडविणं, म्हणजे कर्मचाऱ्यांनी कामाकडं पाहत असताना सकारात्मक दृष्टीनं पाहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. नंतर बऱ्याच वेळेला आपण कामाकडं पाहत असताना वेगळ्या पद्धतीने बघतो. काम म्हणजे वर्क, आणि वर्क हे जर लोड म्हणून समजलं की त्या कामाचा त्या ठिकाणी विचका झालेला असतो. लक्षात घ्या तुम्ही, ते काम व्यवस्थित पद्धतीने होईलच असं नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी कामाकडं बघण्याची दृष्टीसुद्धा त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची बदलली पाहिजे. म्हणजे त्यांची कामाकडं पाहण्याची दृष्टी ही कशी असली पाहिजे, सकारात्मक असली पाहिजे. आणि हे एक उद्दिष्ट या ठिकाणी मानव संसाधन विकासाचं आपण व्यवस्थित पद्धतीनं समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढील उद्दिष्ट आपण विचारात घ्यायचं आहे की कर्मचाऱ्यांना करावी लागणारी कार्ये आणि त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या, दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. पहा, कर्मचाऱ्यांना करावी लागणारी कार्ये आणि त्यांच्यावर सोपविलेल्या जबाबदाऱ्या याही कार्यक्षमतेने पूर्ण करण्यासाठी, त्या कशा पूर्ण झाल्या पाहिजेत, कार्यक्षमतेने पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना शारीरिक व मानसिक, नीट लक्ष द्या, शारीरिक, मानसिक आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनविणं अतिशय महत्त्वाचा भाग आहे. जबाबदाऱ्या जर पूर्ण करायच्या असतील तर कर्मचारी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असले पाहिजेत, मानसिकदृष्ट्यासुद्धा तंदुरुस्त असले पाहिजेत आणि त्याचबरोबर तांत्रिकदृष्ट्यासुद्धा ते सक्षम असले पाहिजेत. आणि तसं त्यांना तयार करणं हाही एक उद्देश किंवा उद्दिष्ट मानव संसाधन विकासाचं आहे, हेही आपण लक्षात घेणं गरजेचं असतं. त्यानंतर पुढचं उद्दिष्ट आपण लक्षात घ्यायचं आहे की कर्मचारी त्यांच्यामध्ये असणारे सुप्त गुण, म्हणजे कर्मचाऱ्यांच्यामध्ये सुप्त गुण असतात. लक्षात घ्या, सुप्त गुण म्हणजे न दिसणारे, न जाणवणारे असे जे गुण असतात, म्हणजे पाहता क्षणी आपल्या लक्षात येणार नाही कोणत्या गुण अंगामध्ये असतात किंवा कोणकोणत्या प्रकारच्या नाना कळा अंगामध्ये असतात, आपल्यामध्ये असतात तशा. लक्षात घ्या, तशा हे सुप्त गुणसुद्धा त्या ठिकाणी ओळखले पाहिजेत आणि ते सुप्त गुण ओळखून त्या सुप्त गुणांचा व्यवस्थापनासाठी, संघटनेसाठी, उत्पादनासाठी उपयोग करणं, त्याचबरोबर त्या सुप्त गुणांची किंवा क्षमतेचा विकास करणं हेही अतिशय महत्त्वाचं असतं. लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी पर्यवेक्षण व नियंत्रणाशिवाय निष्ठेने आणि कार्यक्षमतेने काम करावे म्हणून त्यांना प्रेरित करणं, म्हणजे कर्मचाऱ्यांनी काम करत असताना त्यांच्यावर पर्यवेक्षण करायलाच पाहिजे असं नाही, त्यांनी स्वयंस्फूर्तीने काम केलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांच्यावर नियंत्रणसुद्धा ठेवायची गरज नसली पाहिजे. लक्षात घ्या तुम्ही, म्हणजे नियंत्रणाशिवाय सुद्धा अतिशय निष्ठेनं आणि कार्यक्षमतेनं ते काम पूर्ण करावं यासाठी अशा कर्मचाऱ्यांना काय केलं जातं, प्रेरित केलं जातं. आणि ते प्रेरित करण्याचा सुद्धा हा एक उद्देश असतो किंवा उद्दिष्ट असतं. लक्षात घ्या, मानव संसाधन विकासाचं. त्यानंतर पुढील उद्दिष्ट आपण समजून घ्यायचं आहे ते म्हणजे कर्मचाऱ्यांच्यामध्ये संघभावना, सहकार्याची वृत्ती, इतर घटकांविषयी आत्मीयता निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणे. नीट लक्ष द्या, संघभावना, टीम स्पिरिट अतिशय महत्त्वाची असते. क्रिकेटमध्ये 11 खेळाडू असतात, परंतु 11 खेळाडू हे संघासाठी खेळत असतात, कारण त्यांच्यामध्ये काय विकसित झालेली असते, संघभावना विकसित झालेली असते. तसं ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा वेगवेगळे विभाग कार्य करत असतात. लक्षात घ्या, वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कार्ये चाललेली असतात, परंतु त्या कार्यांच्यामध्ये आणि वेगवेगळ्या विभागांच्या कार्यांच्यामध्ये त्या ठिकाणी एकवाक्यता असली पाहिजे. काय असली पाहिजे, एकवाक्यता असली पाहिजे. म्हणजे तसं इथं सुद्धा त्या ठिकाणी संघभावना ही असणं गरजेचं असतं. इतर घटकांच्या विषयी आत्मीयता निर्माण झाली पाहिजे. लक्षात घ्या, इतर विभागाविषयी आत्मीयता निर्माण झाली पाहिजे आणि अशा पद्धतीनं आत्मीयता निर्माण होण्यासाठीचे प्रयत्न करणं हेही मानव संसाधन विकासाचं उद्दिष्ट असतं. लक्षात घ्या तुम्ही, म्हणजे मानव संसाधन व्यवस्थापनाची जशी आपण वेगवेगळी कार्ये पाहिली, तसं मानव संसाधन विकासाची सुद्धा उद्दिष्ट आपण विचारात घेणं गरजेचं आहे. आता कर्मचारी व्यवस्थापन यांच्यामध्ये किंवा त्यांच्या संबंधामध्ये एकात्मता आणि एकरूपता साधणं, कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये सुद्धा असणारे संबंध कसे असले पाहिजेत, एकात्मिक असले पाहिजेत आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये काय असली पाहिजे, एकरूपता असली पाहिजे. आणि हे एक उद्दिष्ट आपण त्या ठिकाणी विचारात घेणं आवश्यक आहे. त्यानंतर शेवटचं उद्दिष्ट आपण विचारात घ्यायचं आहे, उपयोगाअंतर्गत संघटनात्मक संस्कृतीचा विकास करणं. उपयोगाअंतर्गत संघटनात्मक संस्कृती त्याचा विकास करणं अतिशय महत्त्वाचा भाग आहे.
वेगवेगळ्या उद्योगामध्ये संस्कृती असते, कामाची संस्कृती असते, वर्क कल्चर असतं आणि अशा पद्धतीची संस्कृती जर असेल तर त्या संस्कृतीचा सुद्धा त्या ठिकाणी काय झाला पाहिजे, विकास झाला पाहिजे. तसं संघटनात्मक संस्कृतीसुद्धा असते, लक्षात घ्या तुम्ही. ऑर्गनायझेशनल कल्चर आपण म्हणतो, ते ऑर्गनायझेशनल कल्चरसुद्धा त्या ठिकाणी डेव्हलप झालं पाहिजे आणि त्याचा विकास होणं गरजेचं असतं. आणि म्हणजे अशा पद्धतीनं मानव संसाधन विकासाची वेगवेगळी उद्दिष्ट ही आपण समजून घेतली पाहिजेत. आणि त्यानंतर पुढील जो भाग आहे तो आपण पाहायचा आहे, मानव संसाधन विकासाची व्याप्ती. म्हणजे याच्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो. व्याप्ती म्हटल्यानंतर आपल्या लक्षात येईल की व्यापणं म्हणजे मानव संसाधन विकासामध्ये कोणकोणत्या गोष्टी व्यापलेल्या आहेत, कोणकोणत्या गोष्टींचा समावेश झालेला आहे, हाही भाग आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं असतं. आता ह्या व्याप्तीमध्ये आपण विचारात घेत असताना उद्योगामध्ये कार्यरत असलेल्या सर्व मानवी संसाधनाचा, ट्राय टू अंडरस्टँड, उद्योगामध्ये काम करत असलेल्या सर्व प्रकारच्या मानवी संसाधनाचा, सर्व प्रकारच्या म्हणजे टॉप टू बॉटम, म्हणजे वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करणारे जे काही मानवी संसाधन असतं त्या सर्वांचा, त्याचबरोबर त्यांच्या क्षमतेचा विकास घडवून आणण्यासाठी, ट्राय टू अंडरस्टँड, अशी जी काही मानवी संसाधनं असतात त्यांच्या क्षमतेचा विकास घडवून आणण्यासाठी करण्यात येणाऱ्या सर्व प्रयत्नांचा मानवी संसाधनाचा विकास या संज्ञेमध्ये समावेश होतो. म्हणजे मानवी संसाधनाचा विकास ही संज्ञा खूप फास्ट आहे, लक्षात घ्या. म्हणजे उद्योगामध्ये काम करत असणाऱ्या सर्व प्रकारच्या मानवी संसाधनाचा, त्याचबरोबर त्यांच्या क्षमतेचा विकास घडवून आणण्यासाठी करण्यात येणारे सर्व प्रकारचे प्रयत्न हे मानवी संसाधन विकासामध्ये समाविष्ट होतात. समजतंय का? पहा, समजत नसेल तर पुन्हा विचारा. ओके, ही संकल्पना अतिशय विस्तृत आहे, लक्षात घ्या. याशिवाय परिस्थितीनुरूप, काळानुरूप मानवी संसाधन विकासाच्या व्याप्तीमध्ये बदल होत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. कर्मचारी भरतीचे स्रोत किंवा मार्ग शोधण्यापासून, कर्मचारी निवड, त्यांच्या नियुक्तीपासून ते त्यांना विविध प्रकारचे लाभ मिळवून देण्यापर्यंत सर्व घटकांचा समावेश हा यामध्ये येतो, लक्षात घ्या तुम्ही. या प्रयत्नामध्ये कर्मचाऱ्यांच्या शारीरिक, मानसिक, तांत्रिक क्षमतेमध्ये सुद्धा कौशल्य वाढ करण्यापासून, म्हणजे कर्मचाऱ्यांची सर्व प्रकारची त्या ठिकाणी कार्यक्षमता वाढली पाहिजे, कौशल्य वाढलं पाहिजे, शारीरिक कुवत वाढली पाहिजे, मानसिक शक्ती वाढली पाहिजे, त्यापासून ते त्यांच्यामध्ये सकारात्मक वर्तन निर्माण करेपर्यंत, म्हणजे त्यांच्यामध्ये सकारात्मक विचारसुद्धा त्या ठिकाणी निर्माण झाले पाहिजेत. आणि म्हणून त्यांच्यामध्ये सकारात्मक वर्तन निर्माण करेपर्यंत सर्व प्रकारच्या प्रयत्नांचा, सर्व प्रकारच्या योजनांचा समावेश त्यामध्ये होतो. या प्रयत्नांचा, अशा योजनांचा मुख्य हेतू काय असतो तर कर्मचाऱ्यांनी वर्तमानकालीन कार्य म्हणजे सध्या स्थितीमध्ये असणारं कार्य, तसेच भविष्य काळामध्ये जर त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या सोपवल्या तर त्या जबाबदाऱ्यासुद्धा त्यांनी कार्यक्षमतेने पार पाडाव्या, हा हेतू असतो, लक्षात घ्या. म्हणजे या सर्वांचा समावेश हा कशामध्ये येतो? मानवी संसाधन विकासामध्ये येतो. म्हणून मानवी संसाधनाची किंवा मानवी संसाधन विकासाची व्याप्ती पाहत असताना, विचारात घेत असताना या सर्व घटकांचा तुम्ही विचार करणं हे अतिशय गरजेचं असतं. त्यानंतर पुढचा भाग आपण पाहायचा आहे की मानवी संसाधन व्यवस्थापन आणि मानवी संसाधन विकास यामध्ये काय फरक आहे, नेमका काय फरक आहे का, आणि जर असेल तर तो कोणता फरक आहे हेही आपण समजून घेणे गरजेचं आहे, लक्षात घ्या. आता ह्या प्रश्नाचं उत्तर आपण जरूर सांगू शकता की मानवी संसाधन व्यवस्थापन आणि मानवी संसाधन विकास यामध्ये डेफिनेटली देअर इज अ डिफरन्स, यामध्ये निश्चित फरक आहे. आणि मग तो फरक कोणता आहे हेही आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं असतं. आता हा फरक समजून घेत असताना मी आपल्यासमोर वेगवेगळे मुद्दे त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो आणि त्या मुद्द्यांच्या साह्याने आपण तो फरक काय करू शकतो, एक्सप्लेन करू शकतो. आता पहिला जो फरक आहे तो आपण सांगू शकतो व्याख्येच्या दृष्टीतून. म्हणजे मानवी संसाधन व्यवस्थापनाची व्याख्या तुम्ही सांगितली पाहिजे त्या ठिकाणी आणि मानवी संसाधन विकासाची सुद्धा व्याख्या त्या ठिकाणी सांगितली पाहिजे. मग व्याख्येमध्ये काय फरक आहे तर उपक्रमाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी योग्य कर्मचाऱ्यांची निवड करणं, त्यांना प्रशिक्षण देणं आणि त्यांना कामाचं समाधान मिळावं म्हणून विविध योजना आखणं म्हणजेच मानवी संसाधन व्यवस्थापन होय, लक्षात घ्या. म्हणजे मानवी संसाधन व्यवस्थापनाची व्याख्या ही अशा पद्धतीने होते. मग मानवी संसाधन विकासाची व्याख्या कोणती असते तर मानवी संसाधन विकासामध्ये
नेमकं कशाचा समावेश होतो आणि काय व्याख्या केली जाते हेही आपण समजून घेतलं पाहिजे. आता मानवी संसाधन विकासाची व्याख्या आपण सांगू शकतो की कर्मचाऱ्यांच्या योग्यतेमध्ये, कार्यक्षमतेमध्ये केल्या जाणाऱ्या विविध प्रयत्नांना, पहा नीट लक्ष द्या, कर्मचाऱ्यांची योग्यता आणि कार्यक्षमता यांच्यामध्ये केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना मानवी संसाधन विकास असे म्हणतात. म्हणजे अशा पद्धतीने हा फरक तुम्ही व्याख्येच्या दृष्टीतून सांगू शकता. त्यानंतर व्याप्तीच्या दृष्टीतून आपण फरक सांगू शकतो. मानवी संसाधन व्यवस्थापनाची व्याप्ती काय आहे आणि मानवी संसाधन विकासाची व्याप्ती काय आहे, हाही भाग आपण या ठिकाणी समजून घेतला पाहिजे. आता मानवी संसाधन व्यवस्थापनाच्या बाबतीत आपण पाहूया. तर मानवी संसाधन व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्यांच्या भरतीपासून ते त्यांच्या निवृत्तीपर्यंत, नीट लक्ष द्या, कर्मचाऱ्यांची भरती तेथपासून ते कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीपर्यंतच्या सर्व त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या कार्यांचा समावेश त्यामध्ये होतो. मग मानवी संसाधन विकासामध्ये काय असतं, कशाचा समावेश होतो? तर मानवी संसाधन विकासामध्ये कर्मचाऱ्यांच्या क्षमतांचा, त्यांच्या कौशल्यांचा विकास होण्यासाठी केल्या जाणाऱ्या सर्व कार्यांचा समावेश मानवी संसाधन विकासामध्ये होतो. त्यानंतर पुढील फरक आपण समजून घ्यायचा आहे उद्देशच्या दृष्टीतून. म्हणजे उद्देश, मग मानवी संसाधन व्यवस्थापनाचा उद्देश काय आहे आणि मानवी संसाधन विकासाचा उद्देश काय आहे, हा भाग आपण पाहायचा. कर्मचाऱ्यांनी सर्वोच्च कार्यक्षमतेने कार्य करावे. ट्राय टू अंडरस्टँड. पहा, मी नीट लक्ष द्या मी काय म्हणतो ते. कर्मचाऱ्यांनी सर्वोच्च कार्यक्षमतेने कार्य करावे यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचा उद्देश हा मानवी संसाधन व्यवस्थापनाचा असतो. म्हणजे अशा पद्धतीचं वातावरण कसं असलं पाहिजे, पोषक असलं पाहिजे, आणि असं पोषक वातावरण निर्माण करण्याचा उद्देश हा मानवी संसाधन व्यवस्थापनाचा असतो. मग मानवी संसाधन विकासाचा उद्देश काय असतो, तर तोही भाग आपण समजून घ्यायचा आहे. तर कर्मचाऱ्यांचा विकास करण्यासाठी त्यांना अद्ययावत ज्ञान आणि माहिती मिळवून देणं हा त्या ठिकाणी मानवी संसाधन विकासाचा उद्देश असतो. लक्षात घ्या. म्हणजे ह्या दोन्हीही घटकांच्या उद्देशामध्ये काय आहे, फरक आहे. लक्षात घ्या. त्यानंतर कार्यामध्ये काय फरक आहे आपण पाहूया आता. तर मानवी संसाधन व्यवस्थापनाची कार्ये कोणती असतात आणि मानवी संसाधन विकासाची कार्ये कोणती असतात, तोही भाग आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं असतं. म्हणजे हा फरक आपण कार्याच्या दृष्टीतून समजून घ्यायचा आहे. तर मानवी संसाधन व्यवस्थापनामध्ये कोणती कार्ये केली जातात, तर मानवी संसाधन व्यवस्थापनामध्ये योग्य व पात्र कर्मचारी निवडणे, त्यांची नियुक्ती करणे म्हणजे नेमणूक करणे, त्यांना प्रशिक्षण देणे, विविध सेवा सुविधा पुरविणे, त्यांच्या कार्यावर नियंत्रण करणे इत्यादी कार्यांचा समावेश हा मानवी संसाधन व्यवस्थापनामध्ये होतो. मग मानवी संसाधन विकासामध्ये कशाचा समावेश होतो, कोणती कार्ये असतात, तर मानवी संसाधन विकासामध्ये कर्मचाऱ्यांची योग्यता, कर्मचाऱ्यांची पात्रता, कर्मचाऱ्यांची क्षमता, कर्मचाऱ्यांचं वर्तन, त्यांची असणारी प्रवृत्ती या सर्वांचा विकास करण्याचं कार्य हे कशामध्ये असतं, मानवी संसाधन विकासामध्ये समावेशित होतं. म्हणून हा फरकसुद्धा आपण कार्याच्या दृष्टीतून समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर मानवी संसाधन व्यवस्थापन आणि मानवी संसाधन विकासाचा केंद्रबिंदू काय असतो, तर मानवी संसाधन व्यवस्थापनामध्ये कार्यक्षम मानवी संसाधन प्राप्त करणे, ट्राय टू अंडरस्टँड, कार्यक्षम मानवी संसाधन प्राप्त करणे हा मुख्य केंद्रबिंदू असतो. मानवी संसाधन व्यवस्थापनाचा हा केंद्रबिंदू असतो. मग मानवी संसाधन विकासाचा केंद्रबिंदू काय असतो, तर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विकास करणं. म्हणजे ऑर्गनायझेशनमध्ये किंवा संघटनेमध्ये जे कर्मचारी कार्यरत असतात तर त्यांचा विकास करणं हा या ठिकाणी केंद्रबिंदू असतो. लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर पुढचा फरक आपण सांगू शकतो स्वरूपाच्या दृष्टीतून. मग मानव संसाधन व्यवस्थापनाचं स्वरूप काय आहे आणि मानव संसाधन विकासाचं स्वरूप काय आहे हेही आपण समजून घेतलं पाहिजे. मग तो फरक आपण समजून घेत असताना आपण सांगू शकतो की मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये काय स्वरूप असतं कामाचं किंवा त्या मानव संसाधन व्यवस्थापनाचं स्वरूप काय असतं, तर कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविणं, त्यांना समाधानी राखणं हे स्वरूप असतं. लक्षात घ्या. कशाचं, मानवी संसाधन व्यवस्थापनाचं. मग मानवी संसाधन विकासाचं स्वरूप काय असतं, तर कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडाव्यात यासाठी त्यांना सक्षम बनविणं
हे स्वरूप आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे सोपविलेल्या जबाबदाऱ्या कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी अशा कर्मचाऱ्यांना सक्षम बनविणं, त्यांची स्ट्रेंथेनिंग करणं हाही अतिशय भाग महत्त्वाचा असतो. त्यानंतर भर कशावर दिला जातो पाहायचं आपण. या भर म्हणजे कशावर भर दिला जातो मानवी संसाधन व्यवस्थापनामध्ये आणि मानवी संसाधन विकासामध्ये भर कशावर दिला जातो यानुसार सुद्धा आपण काय करू शकतो, हा फरक सांगू शकतो. आता मानवी संसाधन व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेचा त्या ठिकाणी किंवा कार्यक्षमतेवर काय केला जातो, भर दिला जातो. म्हणजे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेचा कमाल उपयोग करून घेणे यावर अधिक भर दिला जातो. लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे जास्तीत जास्त कार्यक्षमतेचा आपण त्या ठिकाणी काय करायचा, उपयोग करून घ्यायचा. त्याचबरोबर मग या ठिकाणी मानव संसाधन विकासामध्ये कशावर भर दिला जातो, तर कर्मचाऱ्यांच्या सुप्त क्षमतांचा शोध घेणं. नीट लक्ष द्या. कर्मचाऱ्यांच्या सुप्त क्षमतांचा शोध घेणं व त्यांच्या कौशल्यांचा विकास करणं. सुप्त म्हणजे त्यात तुमच्या लक्षात येते का, पाहता क्षणी लक्षात न येणाऱ्या परंतु अंगी असणाऱ्या क्षमता. जसं सुप्त गुण असतात जे आपणाला प्रथमदर्शनी समजू शकत नाहीत, तसं त्या ठिकाणी क्षमतासुद्धा सुप्त असतात. तर अशा सुप्त क्षमता कोणत्या आहेत ह्या अगोदर शोधल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर त्यांचा कौशल्याचा विकास करण्यावर त्या ठिकाणी काय केला पाहिजे, भर दिला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीनं मानव संसाधन विकासामध्ये कर्मचाऱ्यांच्या क्षमतेचा शोध घेतला जातो आणि त्यांच्या कौशल्यांचा विकास करण्याचा त्या ठिकाणी काय केला जातो, प्रयत्न केला जातो. म्हणजे अशा पद्धतीने हाही फरक आपण समजून घेणं अतिशय गरजेचं असतं. त्यानंतर पुढचा फरक आपण त्या ठिकाणी समजून घेत असताना कोणता मुद्दा विचारात घ्यायचा आहे, तर त्रिसूत्री. आता कोणती त्रिसूत्री असते, त्या त्रिसूत्रीच्या साहाय्यानं आपण काय करू शकतो, फरक सांगू शकतो. आता मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये कोणती त्रिसूत्री वापरली जाते, तर मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता म्हणजे कार्यक्षम कर्मचारी त्या ठिकाणी नेमणं, त्यांची कार्यक्षमता वाढविणं आणि त्यांच्या कार्यक्षमतेचा कमाल उपयोग करून घेणं अतिशय महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांची नेमणूक करणं, त्यांची कार्यक्षमता वाढविणं आणि त्यांच्या कार्यक्षमतेचा कमाल उपयोग करून घेणं, ही त्रिसूत्री ही मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये वापरली जाते. मग मानव संसाधन विकासामध्ये कोणती त्रिसूत्री वापरली जाते, तर मानव संसाधन विकासामध्ये कर्मचाऱ्यांच्या सुप्त क्षमतांचा शोध घेणं, त्यांच्या कौशल्यात वाढ करणं अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि त्यांच्या प्रवृत्तीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणं, ही त्रिसूत्री ही कशामध्ये वापरली जाते, मानव संसाधन विकासामध्ये वापरली जाते. म्हणजे अशा पद्धतीनं त्रिसूत्रीच्या साहाय्यानं सुद्धा आपण हा फरक समजून घेऊ शकतो, सांगू शकतो. त्यानंतर मूल्यमापन. आता मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये मूल्यमापन कशाचं केलं जातं आणि मानवी संसाधन विकासामध्ये मूल्यमापन कशाचं केलं जातं, हाही भाग आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्यांच्या कार्याचं मूल्यमापन केलं जातं. ट्राय टू अंडरस्टँड. मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये कशाचं मूल्यमापन केलं जातं, कर्मचाऱ्यांच्या कार्याचं मूल्यमापन केलं जातं. तर मानव संसाधन विकासामध्ये कशाचं मूल्यमापन केलं जातं, तर कर्मचाऱ्यांच्यामध्ये असणाऱ्या उणिवा शोधून त्या दूर करून कर्मचाऱ्यांच्या ज्ञान आणि कौशल्याचा विकास करणं. म्हणजे प्रत्येकाकडे दोष असतात, उणिवा असतात, परंतु त्या दूर केल्या पाहिजेत, त्या कमी केल्या पाहिजेत आणि त्या कमी करून त्यांच्या ज्ञानामध्ये आणि कौशल्यामध्ये विकास करणं आणि त्यांचं मूल्यमापन करणं याच्या विचार हा या ठिकाणी केला जातो. म्हणजे मानव संसाधन विकासामध्ये या सर्व गोष्टींचं काय केलं जातं, मूल्यमापन केलं जातं. त्यानंतर पुढचा फरक आपण सांगायचा आहे तो म्हणजे प्रशिक्षण. मग कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं, म्हणजे प्रशिक्षणाचा प्रकार हा या ठिकाणी आपण विचारात घ्यायचा आहे. मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं, तर कर्मचाऱ्यांना गरजेनुसार विविध प्रकारचं प्रशिक्षण हे मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये दिलं जातं. वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण त्या ठिकाणी गरजेनुसार दिलं जातं. परंतु मानव संसाधन विकासामध्ये मात्र कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं, तर ज्या कर्मचाऱ्यांना ज्या प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज आहे. ट्राय टू अंडरस्टँड. म्हणजे सगळ्यांना सर्वच प्रकारचे प्रशिक्षण गरजेचं असतं असं नाही. म्हणजे ज्या ज्या कर्मचाऱ्यांना ज्या ज्या प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज असते तशाच प्रकारचं प्रशिक्षण हे या ठिकाणी मानव संसाधन विकासामध्ये दिलं जातं. म्हणून प्रशिक्षणाचा प्रकार यानुसार सुद्धा आपण मानव संसाधन व्यवस्थापन आणि मानव संसाधन विकास यामधील फरक आपण सांगू शकतो. त्यानंतर मनुष्याचे प्रकार, ह्युमन रिसोर्सचे टाईप्स असतात.
मग आता मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये कोणते मनुष्य प्रकार असतात आणि मानव संसाधन विकासामध्ये कोणते मनुष्य प्रकार असतात हाही भाग आपण विचारात घेतला पाहिजे. आता मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्यास आर्थिक मनुष्य समजलं जातं. पहा, त्याचे आर्थिक हितसंबंध सुरक्षित ठेवणं आणि त्याचे संवर्धन करणे यासाठी प्रयत्न केला जातो. हे मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये झालं. मग मानव संसाधन विकासामध्ये काय केलं जातं, तर मानव संसाधन विकासामध्ये कर्मचारी हा एक पूर्ण मनुष्य समजला जातो. ट्राय टू अंडरस्टँड. कर्मचारी हा एक काय समजला जातो, पूर्ण मनुष्य समजला जातो आणि त्याचे आर्थिक, मानसिक, सामाजिक, नीट लक्ष द्या, कोणकोणती स्तर, आर्थिक, मानसिक आणि सामाजिक या तिन्ही स्तरावर त्यांचे संवर्धन केले जाते. म्हणजे अशा पद्धतीनं हाही फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि शेवटचा फरक आपण विचारात घ्यायचा आहे तो म्हणजे कालावधी. आता मानवी संसाधन व्यवस्थापन याच्यामध्ये कालावधी काय असतो, तर मानवी संसाधन व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांच्या विषयी, ट्राय टू अंडरस्टँड, समजून घ्या, मानवी संसाधन व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांविषयी आखलेली धोरणे, कर्मचाऱ्यांच्या बाबत वेगवेगळी धोरणे आखली जातात. त्याचबरोबर आखलेले विविध कार्यक्रम आणि त्यांच्यासाठी केले जाणारे प्रयत्न हे कसे असतात, अल्पकालीन असतात. कालावधी कसा असतो, तो अल्प कालावधी असतो, लक्षात घ्या तुम्ही. परंतु मानव संसाधन विकासामध्ये जी काही धोरणं आखलेली असतात, जे काही कार्यक्रम केलेले असतात, कार्यक्रम ठरवलेले असतात, प्रयत्न केलेले असतात, हे सर्व दीर्घकालीन स्वरूपाचे असतात, लक्षात घ्या. म्हणजे मानव संसाधन व्यवस्थापनामधली जी काही सर्व गोष्टी आहेत त्या अल्पकालीन समजल्या जातात आणि मानव संसाधन विकासामधल्या ज्या काही गोष्टी असतात त्या मात्र कशा समजल्या जातात, दीर्घकालीन स्वरूपाच्या समजल्या जातात. म्हणजे अशा पद्धतीनं हा फरक जो आहे ह्या मानव संसाधन व्यवस्थापन आणि मानव संसाधन विकास यामधील फरक हा या ठिकाणी 1 डझन मुद्द्यांच्या साह्यानं आपण समजून घेणं गरजेचं आहे. हाऊ मेनी पॉईंट्स आर गिवन हिअर, 12 पॉईंट्स आर देअर. म्हणजे मी डझनच्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो कारण लक्षात राहणं गरजेचं असतं. आणि ह्या 12 मुद्द्यांच्या साह्यानं आपण काय करू शकतो, मानवी संसाधन व्यवस्थापन आणि मानवी संसाधन विकास यामधील फरक हा या ठिकाणी समजून घेऊ शकतो. आणि याच ठिकाणी बाळांनो आपला हा जो भाग आहे हा संपला जातो. थँक्यू व्हेरी मच.